अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्र हो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना विभाग पहिला राजकीय संकल्पना याच्यामध्ये प्रकरण पहिले राज्य पाहत आहोत. अगोदरच्या तासाला आपण यातला काही भाग पाहिलेला आहे. आपण राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिला मुद्दा त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि तो म्हणजे लोकसंख्या. आपण असे पाहिले होते की कोणतीही संस्था निर्माण होण्यासाठी लोकांची आवश्यकता असते. लोकांशिवाय कोणतीही संस्था त्या ठिकाणी आपणाला निर्माण करता येत नाही आणि म्हणून राष्ट्राचे हे महत्त्वाचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य त्या ठिकाणी मानले जाते. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे सामुदायिक ऐक्याची भावना. राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे. राष्ट्र ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. लोकांमधील सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते. मग सांस्कृतिक समानता म्हणजे काय? तर याचा अर्थ आपणाला असा सांगता येईल की समान परंपरा असतील, चालीरीती असतील, साहित्य असेल व कला होय, याला त्या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक एकात्मता असे म्हणता येणार आहे. आपल्या ज्या काही रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहे किंवा आपली जी काही संस्कृती आहे, आपण असे म्हणतो की भारताची संस्कृती म्हणजेच आपल्या देशाची असणारी संस्कृती ही प्राचीन अशा पद्धतीची संस्कृती आहे. जगातील प्राचीन अशा पद्धतीची संस्कृती आहे की ज्या संस्कृतीबद्दल आपणाला अभिमान आहे. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. मग संस्कृती म्हणजे काय? तर चांगल्या विचारांचा ठेवा म्हणजे त्या ठिकाणी संस्कृती होय. जीवन जगत असताना ते जीवन कशा पद्धतीने जगावे या ज्या काही गोष्टी असतात, जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगावे हे संस्कृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी मदत होते. आपण असे म्हणतो की मोठ्या व्यक्तींचा आदर करावा आणि लहान मुलांवर त्या ठिकाणी प्रेम करावे, ही आपल्याला आपली संस्कृती शिकवते. भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना जर आपण आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर आपण त्या पाहुण्याचे आदरातिथ्य करतो. यालाच त्या ठिकाणी संस्कृती असे म्हणतात. म्हणजेच ही जी संस्कृती आहे ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी हस्तांतरित होत असते. आत्ताच आपण पाहिले की सांस्कृतिक समानता किंवा एकात्मता याचा अर्थ आपण पाहिला की ज्या काही परंपरा आहेत, चालीरीती आहे, साहित्य आहे व कला यांना त्या ठिकाणी आपणाला सांस्कृतिक एकात्मता असे म्हणता येणार आहे. सांस्कृतिक समानता असल्यास आपल्या परंपरेविषयी समाजामध्ये जो अभिमान असतो व आदर असतो तो एकात्मतेच्या भावनेला त्या ठिकाणी पोषक असतो. साधारणपणे आपण जर पाहिली तर सांस्कृतिक समानता असल्यास, सांस्कृतिक एकात्मता असल्यास आपल्या ज्या काही प्रथा आहेत, रूढी आहेत, परंपरा आहे, साहित्य आहे, कला आहे, यातून अभिमान किंवा याबद्दल अभिमान व त्या ठिकाणी आदर असतो आणि यातूनच एकात्मतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते किंवा अशी जी काही भावना असते त्यातून एकात्मतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी मदत होते. सांस्कृतिक समानतेतून समान साहित्य निर्माण होते. सांस्कृतिक समानता असेल, सांस्कृतिक एकता असेल तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी समान साहित्याची त्या ठिकाणी निर्मिती होण्यासाठी मदत होते. सांस्कृतिक समानता हा भावनिक पातळीवरील विचार आहे. सांस्कृतिक समानतेचा विचार करत असताना सांस्कृतिक समानता
हा एक भावनिक पातळीवर विचार आहे असे आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल। यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल आणि तो म्हणजे राजकीय वेगळेपण। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक, आपल्याला असे सांगता येईल की सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक जेव्हा एका निश्चित भूप्रदेशात राहतात तेव्हा त्यांच्यात आपण राजकीय पातळीवर वेगळे व्हावे ही भावना त्या ठिकाणी निर्माण होते। मग एका निश्चित भूप्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारे समान विचार असतील आणि भावना, त्याचप्रमाणे समान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र होय असे आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्राबद्दल म्हणता येणार आहे। मग राजकीय पातळीचा जर आपण विचार केला, राजकीय वेगळेपणाचा विचार केला तर राजकीय पातळीवर एकात्मता असणारे लोक लवकर एकत्र येतात। फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या अशा लक्षात येते की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतामध्ये विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे त्या ठिकाणी लोक राहतात। परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या सर्व लोकांचं योगदान फार मोठं आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत असताना या लोकांनी आपला धर्म, जात व वंशपंथ कुठेही स्वातंत्र्य लढ्याच्या आड त्या ठिकाणी येऊ दिली नाही। सर्व गोष्टी विसरून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या व्यक्ती सहभागी झाल्या। आपल्याला आपल्या देशाचं त्या ठिकाणी उदाहरण देता येणार आहे याच्या माध्यमातून। म्हणजेच राजकीय पातळीवर एकात्मता असणारे लोक लवकर एकत्र येतात आणि आपले स्वतःचे शासन असावे असा विचार त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी मदत होते। मग असा विचार त्यांच्या मनामध्ये का निर्माण होतो तर स्वयंनिर्णयाच्या भावनेतून अशा पद्धतीचे विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात किंवा स्वयंनिर्णयाच्या भावनेतून हे विचार त्या ठिकाणी पुढे येतात। स्वयंनिर्णय म्हणजे स्वतः घेतलेला निर्णय त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्राची वैशिष्ट्ये 3 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट करता येणार आहे। पहिला मुद्दा आपण पाहिला लोकसंख्या, दुसरा आपण मुद्दा पाहिला सामुदायिक ऐक्याची भावना आणि तिसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे तो म्हणजे राजकीय वेगळेपण। याच्यानंतर आपण या प्रकरणातील दुसरी संकल्पना पाहणार आहोत आणि ती संकल्पना म्हणजे राष्ट्रवाद। राष्ट्रवादाचा विचार करत असताना राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता आहे। राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता आहे। ते राष्ट्रवाद म्हणजे काय तर आपल्या राष्ट्रावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय। आपल्या देशावर आपले असणारे प्रेम म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवाद होय। लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात। राष्ट्रवादाचा विचार करत असताना राष्ट्रवाद या संकल्पनेच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर लोक आपल्या राष्ट्राशी एका वेगळ्या भावनेतून त्या ठिकाणी जोडलेले असतात। या बंधनातून त्यांच्यात स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो। आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यातून निर्माण होते। म्हणजे ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी विचार येतो, राष्ट्रवादाची भावना निर्माण होते, त्यावेळेला आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा लोकांना या भावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असते। मग या भावनांची किंवा राष्ट्रवादाची जी काही भावना आहे अशा भावनांचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते। फॉर एक्झाम्पल राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहणे। आपण ज्यावेळेला राष्ट्रगीत सुरू होते त्यावेळेला राष्ट्रगीत संपेपर्यंत आपण त्या ठिकाणी सावधान स्थितीमध्ये उभे राहतो। यातून सुद्धा आपल्या मनामध्ये जी राष्ट्रवादाची भावना आहे ही राष्ट्रवादाची भावना त्या ठिकाणी दिसून येण्यासाठी मदत होते। किंवा असे देखील आहे की ज्यावेळेला क्रिकेटचा सामना असतो आपला देश आणि दुसरा देश आणि ज्यावेळेला आपला देश त्या सामन्यामध्ये विजयी होतो, जिंकतो, त्यावेळेला आपण फटाके वाजवून फटाके फोडून त्या विजयामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतो। म्हणजे यातून
आपल्या देशावर आपले असणारे प्रेम त्या ठिकाणी व्यक्त होत असते या भावनेच्या माध्यमातून. आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळामध्ये राष्ट्रवादी विचारसरणीला अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आधुनिक काळाचा विचार आपल्याला माहिती आहे की आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मग अशा आधुनिक काळामध्ये राष्ट्रवादी विचारसरणीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. 18व्या शतकात या विचारसरणीचा त्या ठिकाणी उदय झालेला आहे आणि फ्रेंच राज्यक्रांतीने निर्माण केलेल्या परिस्थितीचा परिपाक म्हणजे राष्ट्रवाद होय. 1789 मध्ये जी फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने जी काही परिस्थिती निर्माण केली, या परिस्थितीचा एकंदरीत असणारा परिपाक म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवाद होय असे त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार आहे. मग साधारणपणे राष्ट्रवादाचा विचार करत असताना मानवाच्या मनामध्ये खोलपर्यंत झिरपत जाणारी ही एक प्रकारची भावना आहे की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि व्यक्ती आपल्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी तयार होतो, चांगले करण्यासाठी तयार होतो. मग साधारणपणे राष्ट्रवादाच्या व्याख्या पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली व्याख्या पाहत असताना प्रोफेसर हॅन्स कोहेन यांची व्याख्या आहे. ते असे म्हणतात की राष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात झिरपणारी आणि सर्वांच्याच मनात असल्याचा दावा करणारी भावना किंवा मनाची स्थिती म्हणजे राष्ट्रवाद होय. प्रोफेसर हॅन्स कोहेन असे म्हणतात की राष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात झिरपणारी आणि सर्वांच्याच मनात असल्याचा दावा करणारी भावना किंवा मनाची स्थिती म्हणजे राष्ट्रवाद होय. ही पहिली व्याख्या आपण पाहिलेली आहे. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे गिलख्रिस्ट या विचारवंतांची आहे. गिलख्रिस्ट हा विचारवंत काय म्हणतो? राष्ट्रवाद म्हणजे सामान्यतः एकाच प्रदेशात राहणारे, एकाच वंशाचे, एकच भाषा बोलणारे, समान इतिहास असणारे, समान परंपरा असणारे, एकच धर्म, तसेच समान हितसंबंध, समान राजकीय संघटना आणि त्यातून देशासाठी व्यक्त होणारी देशप्रेमाबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची आणि आध्यात्मिकतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय. ही व्याख्या थोडी मोठी आहे. अशी व्याख्या गिलख्रिस्ट या विचारवंताने त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरी व्याख्या आपण पाहणार आहोत किंवा दुसरी व्याख्या आपण परत एकदा पाहू. गिलख्रिस्ट या विचारवंताने ही व्याख्या केलेली आहे. गिलख्रिस्ट हा विचारवंत काय म्हणतो राष्ट्रवादाला? राष्ट्रवादाबाबत याच्या मनामध्ये काय विचार आहेत? तर हा विचारवंत असे म्हणतो की राष्ट्रवाद म्हणजे सामान्यतः एकाच प्रदेशात राहणारे, एकाच वंशाचे, एकच भाषा असणारे, समान इतिहास असणारे, समान परंपरा, एकच धर्म, तसेच समान हितसंबंध, समान राजकीय संघटन आणि त्यातून देशासाठी व्यक्त होणारी देशप्रेमाबरोबर राष्ट्रीय एकात्मतेबरोबर आणि राष्ट्रीय एकात्मतेची आणि आध्यात्मिकतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या आहे अल्फ्रेड डी ग्राझिया यांच्या मते, छोटी व्याख्या आहे. राष्ट्रवादामध्ये स्वदेशाबद्दलचे प्रेम आणि परकीयांबद्दलची साशंकता या दोन्हींचे एकत्रीकरण झालेले असते. अल्फ्रेड डी ग्राझिया असे म्हणतात की राष्ट्रवादामध्ये स्वदेशाबद्दलचे प्रेम आणि परकीयांबद्दलची साशंकता या दोन्हींचे एकत्रीकरण झालेले असते. आणि चौथी व्याख्या अशीच आहे आणि ती व्याख्या म्हणजे आपल्या राष्ट्रावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. पाचवी व्याख्या आपल्याला सांगता येईल, राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राविषयी लोकांच्या, पाचवी व्याख्या आहे राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राविषयी लोकांच्या सर्वसामान्य कल्पना स्पष्ट करणारे राजकीय तत्त्वज्ञान होय. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राविषयी लोकांच्या सर्वसामान्य कल्पना स्पष्ट करणारे राजकीय तत्त्वज्ञान होय. मग साधारणपणे आपण राष्ट्रवादाच्या 5 व्याख्या पाहिल्यानंतर जर आपल्याला परीक्षेला प्रश्न आला एका वाक्यात उत्तरे द्यासाठी किंवा छोटासा प्रश्न की राष्ट्रवाद म्हणजे काय, तर तुम्ही कोणतीही एक व्याख्या लिहा. विचारवंतांचे नाव आठवले तरी चालेल, ना आठवले तरी चालेल,
आत्ता जी आपण छोटीशी व्याख्या पाहिली, आपल्या राष्ट्रावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. आपल्या राज्यावर, आपल्या देशावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. ही साधी आणि सोपी व्याख्या जरी तुम्ही लिहिली तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळेल. मग साधारणपणे राष्ट्रवादाचा विचार करत असताना त्यानंतर आपण राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. साधारणपणे 6 ते 7 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मग ही वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल, राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे, राष्ट्रवाद ही अशी एक शक्ती आहे जी व्यक्तीच्या मनामध्ये एकता निर्माण करू शकते. म्हणजेच राष्ट्रवादाचा विचार करत असताना राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते, तशीच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. राष्ट्रवादाचे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असे वर्णन केले जाते. राष्ट्रवादाचे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असे त्या ठिकाणी वर्णन केले जाते. मग समाजामध्ये एकता निर्माण करून त्यांचा विकास करण्याचे काम प्रागतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून करता येते. समाजामध्ये एकता निर्माण करून त्याचा विकास करण्याचे काम प्रागतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून करता येते. म्हणजेच प्रागतिक राष्ट्रवाद हा समाजासाठी पोषक आहे. प्रागतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून समाजाचा विकास होणार आहे. म्हणजेच मला ज्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार आहे तसाच इतरांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे. मला ज्या पद्धतीने विकास करता येतो तसाच इतरांना सुद्धा तो आला पाहिजे. मी ज्या पद्धतीने प्रगती करतो तशीच प्रगती इतरांना सुद्धा करता आली पाहिजे. म्हणजेच हा जो काही प्रागतिक राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद त्या ठिकाणी विधायक पद्धतीचा विचार करताना त्या ठिकाणी दिसतो. हा सर्वांना बरोबर घेऊन जातो, हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. तर आक्रमक राष्ट्रवाद हा लोकांच्या मनामध्ये तेढ किंवा दुरावा निर्माण करण्याचे काम करतो. म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद नावाप्रमाणेच आक्रमक राष्ट्रवाद हा काय करतो, लोकांच्या मनामध्ये तेढ किंवा दुरावा निर्माण करण्याचे काम करतो. म्हणजेच आक्रमक राष्ट्रवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाचा फायदा होणार नाही, फक्त वैयक्तिक फायदा होईल, समाजाचा फायदा होणार नाही. म्हणजेच याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहत विरोधी असतो. ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले, साम्राज्य केले, त्यांनी भारतामध्ये किंवा जगातील इतर देशांमध्ये आपल्या वसाहती त्या ठिकाणी निर्माण केलेल्या होत्या. आणि राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे, राष्ट्रवादाची संकल्पना यालाच विरोध करते, साम्राज्यवादाला विरोध करते, वसाहतवादाला विरोध करते. म्हणजेच प्रत्येक देशाचे वेगळेपण जपण्याचे काम राष्ट्रवादाची संकल्पना पार पाडताना दिसते. आज जर आपण पाहिले तर आपला देश आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा जो संघर्ष चालू आहे तो सुद्धा या 2 मुद्द्यांच्या वरच आहे असं म्हटलं तर चुकणार नाही. कारण चीनचा जो साम्राज्यवाद आहे, साम्राज्यवादी धोरण त्यांनी जे स्वीकारलेले आहे त्याला आम्ही विरोध करण्याचे काम करतो. वास्तविक पाहता प्रत्येक देशाची सीमारेषा ठरलेली आहे आणि याच्या आतमध्ये जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला 100% आम्ही सुद्धा आणि प्रत्येक देश त्या ठिकाणी विरोध करणार आहे. हेच या ओळीतून त्या ठिकाणी सूचित होते. म्हणजेच राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांना विरोध करतो. परकीय वर्चस्वाला तो विरोध करतो. ज्या पद्धतीने आम्ही परकीय वर्चस्वाला त्या ठिकाणी विरोध केला त्यासाठी आम्ही अनेक प्रकारे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघर्ष केला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्हाला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे राष्ट्रवादाची भावना एकदा निर्माण झाली की ती परकीय वर्चस्वाला त्या ठिकाणी विरोध करणार हे या ठिकाणी सिद्ध होते. जगामध्ये जर आपण विचार केला, जगामध्ये स्वातंत्र्याचे लढे याच भावनेतून उभे राहिलेले त्या ठिकाणी दिसतात. मग भारताचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा त्याच्या अगोदर अमेरिकन स्वातंत्र्याचा लढा असेल
म्हणजे ज्या ज्या ठिकाणी साम्राज्यवाद होता, ज्या ज्या ठिकाणी वसाहती ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या होत्या, त्या त्या ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करण्याचे काम त्या त्या देशांनी केलेले आहे आणि त्यातून त्यांनी आपापल्या देशांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी जगाचा जर आपण विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने साम्राज्य होते, वसाहती होत्या, त्या त्या देशांनी त्या त्या संबंधित देशाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य हे प्राप्त झालेले आहे. मग साधारणपणे तिसरा मुद्दा आपल्याला यातला सांगता येईल आणि तो म्हणजे राष्ट्रवाद हा स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो. राष्ट्रवादाचा जो काही विचार आहे ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे, ती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते आणि राष्ट्रवाद